आता ह्या ठिकाणी आपण गहू धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतल्यानंतर आपण 3 दिवसाकरता हे पाण्यात ठेवले होते. रोज संध्याकाळी आपल्याला हे पाणी बदलायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता ह्या ठिकाणी 3 दिवसानंतर आपण पाहू शकता अगदी छान मऊसर आपलं गहू झालं आहे. अगदी मधून चीक सुद्धा पटकन निघत आहे. आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे पूर्ण थोडं पाणी टाकून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं. जास्त पाणी टाकायची गरज नाही. एका बॅचेसमध्ये आपण 1 वाटीपेक्षा जास्त टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पाहू शकता असं आपण काढून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने सर्व गहू जे आहेत ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी पूर्ण गहू जे आहेत ते आपले आता काढून झालेले आहेत. काढून झाल्यानंतर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि साईडला पाहू शकता आपण मिक्सरला केलेलं वाटण आहे. अशी चाळणी किंवा ह्यापेक्षा थोडी मोठी असेल तर अशी चाळणी घ्या. पातेल्यावर बसत नसेल तर ह्या ठिकाणी मी उलटणं ठेवत आहे. तुमच्याकडे बसत असेल तर त्या पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालते. बसत नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी उलटणं ठेवलेलं आहे. आता अशा पद्धतीने जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे. टाकून दिल्यानंतर वरी जो चीक तयार होतो तो आपल्याला आणखीन एक वेळेस पाणी टाकून काढून घ्यायचे. कारण खूप सारा चीक ह्यामध्ये आहे. जितकंच जमेल तितकं खाली गळतं आणि खाली गळाल्यानंतर वरी जे असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं पाणी स्वच्छ टाकून आणखीन त्यामधला सुद्धा चीक काढून घ्यायचे. अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं. मिक्स केल्यामुळे काय होतं जे चीक आहे ते चांगला खाली घेऊन जातं आणि वरी जो आहे तो साईडला होतो. आता अशा पद्धतीने साईडला करत ह्यामध्ये आपण पाणी टाकत आहोत. पाणी टाकलेलं खाली जमा होऊन पूर्ण चीक जे आहे तो बाजूला झालेला आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल फक्त चोथा हा वरती राहिलेला आहे आणि चीक जे आहे ते पूर्ण खाली पातेल्यामध्ये गळालेला आहे. आता राहिलेला शिल्लक चोथा जो आहे ते सुद्धा आपल्याला आणखीन एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडाफार जो चीक शिल्लक राहिला असेल ते आपल्याला हाताने प्रेस करून पिळून काढून घ्यायचे. अशा पद्धतीने इतका चीक आपला निघालेला आणि चोथा जो आहे तो आपल्याला वेस्ट टाकून द्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी जे चीक आहे ते सुद्धा आपल्याला एक असं कॉटनची मी ह्या ठिकाणी पिशवी घेतलेली आहे किंवा तुम्ही मोठा कॉटनचा रुमाल काही घेऊ शकता. त्यामधनं गाळणं आवर्जून गरजेचं आहे. नाहीतर लालसर आपल्या ह्या कुरडया होऊ शकतात. त्यामुळे चीक अगदी छान वस्त्रगाळ आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी चीक काढून घेतल्यानंतर आपण असंच रात्रभरासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता ह्या ठिकाणी वरती पाणी थांबलेलं आहे. जे पाणी थांबलेलं आहे वरती ते आपल्याला हळूच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त घासाघीस करायचं नाही. नाहीतर मधला चीक जे आहे ते थोडा हलून वर येऊ शकतो. फक्त शिल्लक पाणी वेस्ट आपल्याला हे वरचं काढून घ्यायचे. पूर्ण पाणी आपण साईडला काढून घेतलेलं आहे. चीक जो पाहू शकता घट्टसर अगदी छान पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे. चीक घेते वेळेस आपल्याला हा चीक जे आहे ते मेजून घ्यायचा आहे. ज्या भांड्यानं आपण चीक घेतलेला आहे तितकंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण साईडला काढून घेतलेलं आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी साईडला ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे. मोठंच भांडं ठेवा कारण हलवण्यासाठी सोपं जातं आणि पीठ सुद्धा चांगलं शिजलं जातं. आता ह्या ठिकाणी आपण मेजून घेतलेलं पाणी जे आहे ते पातेल्यात टाकलेलं आहे आणि एक उकळी येण्या इतकं आपण हे पाणी ठेवणार आहोत. मीठ टाकून घेतलेलं आहे. फक्त मीठ टाकायचं दुसरं काही यात आपल्याला टाकायचं नाही. थोडं आपण एक साईडला शिल्लक 1-2 ग्लास पाणी साईडला ठेवलेलं आहे. कारण कमी जास्त लागू शकतं त्यामुळे पाणी थोडं काढून ठेवा साईडला. आता ह्या ठिकाणी ह्या पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक उकळी काढून घ्यायचं. आता इथं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आपण पाणी उकळून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये जो चीक आपण साईडला काढलेला आहे एका हाताने आपल्याला चीक टाकायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत राहायचं किंवा जास्तच कुरड्या असतील तर दुसऱ्याची मदत घ्यावंच लागेल. आता ह्या ठिकाणी एका हाताने मी हलवत आहे आणि माझी मैत्रीण जी आहे ती वरून टाकत आहे. आता हळू-हळू टाकत आपल्याला सारखं सावकाश असं हलवत राहायचं. एकदम टाकायचं नाही. एकदम टाकलं तर खूप सारे गुठळ्या तयार होतील आणि नंतर फुटण्यासाठी सुद्धा खूप अवघड जातं. त्यामुळे टाकते वेळेस आपल्याला अगदी सावकाशच टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी ह्या ठिकाणी आता मला कमी पडल्यासारखं वाटत आहे. जे आपण शिल्लक ठेवलेलं पाणी आहे ते सुद्धा आता ह्यात मी हे पाणी जे आहे ते टाकून देणार आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही पाणी सुद्धा टाकून घेतल्याने पूर्ण चीक सुद्धा आता आपण ह्यात टाकून घ्यायचं. सुद्धा शिल्लक आहे ते सुद्धा टाकून द्यायचंय. आता टाकत आपण हलवून घेतलेलं आहे त्यामुळे मिश्रण अगदी छान तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने ह्या कुरडया तुम्ही नक्की ट्राय करून पहा. परफेक्ट पद्धत आहे. बिलकुल बिघडत नाही. वर्षभरासाठी आपण ह्या कुरडया बनवून ठेवू शकतो. आता ह्या ठिकाणी चीक सुद्धा पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपलं मिश्रण जे आहे ते आता टाकून झालेलं आहे. पाणी सुद्धा बरोबर आहे आणि चीक सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. फक्त आता आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी एकदम प्रेस करून आपल्याला घाटून घ्यायचं आहे. हात सोडायचा नाही. जोपर्यंत पीठ चांगलं घट्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण पीठ चांगलं हलवून घेणार आहोत. चीक शिजते वेळेस थोडीशी मेहनत लागते ह्या ठिकाणी कारण खूप घट्टसर होतं आणि त्याला आपल्याला चांगलं प्रेस करूनच व्यवस्थित घाटून घ्यावं लागतं. कारण गुठळ्या राहणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. कारण आपण जेव्हा शेवग्यामध्ये हे बॅटर टाकतो तेव्हा ते अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सॉफ्ट आपल्याला यायचं. अशा पद्धतीने आता आपण घाटून घेतल्यानंतर एक 10 मिनिटाकरता आपल्याला हे वरती झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं पीठ. पीठ चांगलं शिजलं तरच आपली कुरडई चांगली फुलू शकते. त्यामुळे आवर्जून आपल्या या ठिकाणी 20 मिनिट गॅस मीडियम ठेवून आपल्याला अशा पद्धतीने थापून झाकून ठेवायचं. आता
एकदम गॅस मीडियम ठेवून आपण 20 मिनिटाकरता ठेवलं तर मधून आपण एक वेळेस हलवून सुद्धा ठेवलेला आहे. आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं की जे खाली बुडाला चिकटणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपलं जे आहे ते शिजलेलं आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी शेवगा घेणार आहोत आणि शेवग्यामध्ये चमचे साहाय्याने आपल्याला हे भरून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी भरून झाल्यानंतर आपण उन्हामध्ये घालू शकता. उन्हाची सोय असेल तर आपण उन्हात घातलं तरी सुद्धा चालते, पण आमच्याकडे सध्या अपार्टमेंटमध्ये इथे उन्हाची सोय नाही, त्यामुळे आम्ही घरातच बनवणार आहोत. घरात बनवून घेतल्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर ह्या कुरडया उचलू शकतो. त्यामुळे गॅलरीमध्ये जेव्हा ऊन येईल तेव्हा आम्ही हे ठेवून घेणार आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी मी घरातच एक मोठी पॉलिथिन अंतरलेली आहे. आता ह्या ठिकाणी 5 किलो इतकी आपण ह्या कुरडया ज्या आहेत त्या घरातच बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी छान सोप्या पद्धतीनं पांढरी शुभ्र इतकी आवड वाटणारी कुरडई जी आहे ती आपण सहज सोप्या पद्धतीनं घरातच ही कुरडई आपण बनवू शकतो. आणि अशा पद्धतीने सर्व कुरडई जी आहेत ते मी बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व कुरडई जी आहेत ते आपण बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल अगदी परफेक्ट आणि कुरडई जे आहेत ते बनवून तयार झालेल्या आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर बिलकुल ह्या कुरडई बिघडत नाहीत. आता नंतर मी ह्या उन्हाला गॅलरीत ठेवून घेतलेल्या आहेत. तिथून असं आपण ही पॉलिथिन जी आहे ती 2 दिवसाकरता कडकडीत उन्हाला ठेवून आपण वाळून घेतलेला आहे. मोठा एक 5 किलोचा डबा अगदी छान भरलेला आहे. इतक्या कुरडई छान पांढऱ्या शुभ्र वाळून झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही कुरडई कशा बनवता किंवा ह्या कुरडई कशा झाल्या. तर आपण ह्या कुरडई तळून पाहणार आहोत. पांढऱ्या शुभ्र परफेक्ट अशा आपण कुरडई ह्या ठिकाणी बनवून घेतल्या. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान फुललेली सुद्धा आहे. अगदी चविष्ट पुरणपोळीच्या जेवणासोबत खाण्यासाठी अतिशय भन्नाट ह्या कुरडई लागतात. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही कुरडई कशी झाली आहे. आता अशा पद्धतीने आपण 4 ते 5 कुरडई तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात आले असेल कुरडई एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. आता आपल्या जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी तुम्हाला कुरडई तोडून दाखवते. अगदी ठिसूळ कुरकुरीत आपली ही कुरडई बनवून तयार झाली आहे. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.